आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. तुका म्हणे माझा गणोत्यांची सेवा. तुका म्हणे माझा गणोत्यांची सेवा, तरी माझे दैवा पार नाही. कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू, पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू, पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमन. कथेचा विस्तार त्यांच्या कृपाने हरी हरी, त्यांच्या कृपाने हरी हरी, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो. पावन झालो चराचरी, नमो सोपान देवा. मुक्ताई परेशा, ठावत्या सर्वेशा करा तटी. इवं तत्प्रविश मम वाचमिमां प्रसुक्तां. संजीवयत्यखिल शक्तिधरस्व धाम्ना. अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. विठ्ठल विठ्ठल Hare
कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्या महिला मंडळी आणि सगळ्या पुरुष मंडळींना आठवण करून देते, आपण मंगल कार्यालयात आहोत पण कीर्तना करत आहोत. म्हणजे तुमच्या लक्षात आहे की नाही मला माहीत नाही, पण तुम्हाला असं वाटतं आपण लग्नाला आलोय, बारशाला आलोय, वाढदिवसाला आलोय, कदाचित अशा तुमच्या गप्पा चालू आहेत. सगळ्यांना अगदी आदरपूर्वक विनंती आहे, तुम्हाला बोलायचंच असेल, तुमचे ऋणानुबंध काढायचे असतील, मागच्या बाजूला जाऊन तुम्ही बोललात तर उत्तम होईल. पुरुषांना सुद्धा अगदी आग्रहाची विनंती, कृपया एकमेकामध्ये संवाद करण्यापेक्षा हा कीर्तनाचा धर्मसंवाद जर ऐकला तर फार बरं होईल. अगदी शांततेमध्ये. बरोबर 12 तत्पूर्वी सर्वांनी अगदी शांतता राखायची. आपण कीर्तना करता आलो याचं भान ठेवायचंय. त्याच्यामुळे ज्या काही तुमचे व्यवहार असतील, गप्पा असतील, त्या सगळ्या नंतर करा. सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, परत परत मला सांगायला लावू नका, कारण एकदा का मी कीर्तनाच्या वातावरणामध्ये गेले आणि चुकून जर का तिथे मला कोणी व्यत्यय आणला तर अगदी मी बोट दाखवून तुम्हाला शांत बसायला सांगेल आणि ते तुम्हाला अपमानास्पद वाटेल. त्यामुळे कृपया सर्वांनी शांतता राखा, हात जोडून विनंती आहे. विठ्ठला विठ्ठला प्रस्तुत प्राप्तस्थळी आजच्या कीर्तनाकरिता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ अध्वर्यू भागवत संप्रदायाचे आद्य कळस ज्यांनी केला नाही कधी भजनाचा आळस, अशी महान विभूती पंचमवेद जिजाई रमण येच्छ यावत भूतलावती अवतरलेल्या जडजीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह चंदनाप्रमाणे अखंड अविरत जिजविणारे संत सज्जन देहुनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा सर्वांच्या परिचयाचा सुंदर अभंग आज या ठिकाणी सेवेकरता घेतलाय. परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य आहे. या न्यायानं आज या ठिकाणी कैलासवासी द्वारकाबाई पुंजाराम सोनवणे एका आदर्श मातेच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. एक अतिशय संस्कारक्षम असं असणारं हे कुटुंब आणि या संस्कारक्षम कुटुंबाला मुळाप्रमाणे आधार देणारी ही माता आज या कुटुंबातून हरवली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या कुटुंबाचा इतिहास पाहिला तर 90 साली या मातेचे पती या इहलोकीची यात्रा सोडून निघून गेले आणि त्यानंतर एवढ्या मोठ्या कुटुंबाची ही जबाबदारी आणि या जबाबदारीचा केलेला स्वीकार, दुःखावर संकटावर कष्टावर केलेली अविस्मरणीय मात आणि या सगळ्यातून पार घेऊन आपले मोठे चिरंजीव सोमनाथ शेठ यांना त्यांना मार्गदर्शनानं अतिशय व्यवसायामध्ये ज्यांनी वृद्धिंगत केलंय आणि मला वाटतं या अबोलामध्ये कळवण तालुक्यामध्ये एक उत्तम असं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांचा नामोल्लेख केला जातो असे आदरणीय सोमनाथ शेठ, त्याचप्रमाणे आदरणीय सुधाकर दादा आणि आदरणीय चिंतामण दादा, या मातेच्या एक कन्या शोभाताई आणि या मातेचा पूर्ण परिवार, ज्या परिवाराला घडवत असताना आज या येणाऱ्या समाजावरूनच कळतंय की या मातेनं किती प्रेम पेरण्याचा प्रयत्न केलाय. या नाशिक जिल्ह्याच्या कुंभार समाजाचं अध्यक्षपद आणि राष्ट्रवादीचे कळवण जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदरणीय सोमनाथ शेठ आणि यांच्या या मातोश्री, आज या परिवाराला एक खूप मोठं दुःख या मातेच्या जाण्यानं निश्चित होतंय. कारण एक लक्षात ठेवा, म्हातारी माणसं ही वृक्षाच्या मुळाप्रमाणे असतात.
वृक्षाचा प्रचंड विस्तार आपल्याला दिसतो, झाडं सुंदर दिसतंय, बहरलेलं दिसतंय, फळं फुलं लागलेली दिसतायत, गगनचुंबी विस्तार असणारा वृक्ष. पण त्या वृक्षाचं अस्तित्व जर कोणामुळे असेल तर ते अस्तित्व मुळामुळे आहे. जे दिसत नाहीत पण त्यांच्यामुळे झाड आहे. अगदी त्याप्रमाणे घरातली वृद्ध माणसं ही मुळाप्रमाणे दिसत नाही पण त्यांचं कार्य आहे म्हणून प्रपंच उभा आहे, त्यांचे कष्ट आहेत म्हणून प्रपंच उभा आहे. आणि मला वाटतं तसंच या मातेनं नितांत कष्टान करून आणि हा परिवार, या परिवाराला अतिशय चांगल्या रीतीनं घडवण्याचा प्रयत्न केलाय. आणि नावारूपाला आलेला हा पूर्ण मला वाटतं आईचा परिवार निश्चित हे तिच्या आशीर्वादाचं फळ आहे. आणि आज ती आई या जगामध्ये नाही. मुळातच वर्षश्राद्ध पुण्यस्मरण या शब्दाचा अर्थच आहे की गेलेली व्यक्ती तर पुन्हा कधी येत नाही पण तिच्या आठवणी मात्र पुन्हा पुन्हा नक्की येतात. आणि त्या आठवणींना पुन्हा 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 स्मरण करण्याचा दिवस तर या नामे पुण्यस्मरण. आणि आज हा पुण्यस्मरणाचा हा सोहळा या आईचा या ठिकाणी पार पडतोय. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला ज्यांचं खूप मोठं आदराचं निमंत्रण प्राप्त झालं त्या नाशिक जिल्ह्याचा असणारे परमार्थिक वैभव, नर्मदा परिक्रमावासी माझे ज्येष्ठ बंधुराज आणि गेल्या 13 ते 14 वर्षांपासूनचा आमचा पारमार्थिक ऋणानुबंध त्या ठिकाणी जोडलेला आहे. माझ्यावरती अगदी मुक्ताईसारखं प्रेम करणारे श्रद्धेय आदरणीय नवनाथजी महाराज शेलार यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आलेली ही कीर्तन सेवा आणि आदरणीय सोमनाथ शेठ यांचं हे सुंदर नियोजन मला फार आनंद वाटला. एका आईच्या पुण्यस्मरणाच्या करिता एका मुलानं या आईकरता व्यक्त केलेलं हे प्रेम आहे, एका आईकरता व्यक्त केलेला सोहळा आहे. जिवंत असताना प्रेम केलं याच्यात नवल नाही, त्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ आज हा भव्य सोहळा या आईच्या 3ही मुलांनी केलेला आहे. त्याच्यामुळे या मुलांना धन्यवाद देते. हां, असंच या आईचं आशीर्वचन आपल्या पाठीमागे निश्चित असेल आणि या आईच्या आशीर्वादानं आपल्याला कधीच आयुष्यात काही कमी पडणार नाही हे निश्चित खरं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं अतिशय उत्तम अशी साथ सर्वच टाळकरी मंडळी, आपण सर्वांच्या चरणावरती नतमस्तक. या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांची अतिशय उत्तम गाण्याची साथ, अंतःकरणापासून गायलेलं गाणं, त्यामुळे आदरणीय गायनाचार्य सुभाषजी महाराज, त्याचप्रमाणे अभयजी महाराज, ज्ञानेश्वरजी महाराज, निवृत्तीजी महाराज, आपण सर्व गायनाचार्यांच्या चरणी नतमस्तक होते. मृदंगाचार्य आदरणीय प्रवीणजी महाराज आणि आदरणीय अनिलजी महाराज आपल्याही चरणावरती नतमस्तक होते. दोनही चोपदार दादा, त्याचप्रमाणे वेणेकरी दादा आपणाही चरणावरती नतमस्तक होते. सुंदर साऊंड सिस्टीम दादा आपल्याही चरणी नतमस्तक होते. आणि या कार्यक्रमाकरता उपस्थित आमचे परमस्नेही असणारे आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आमचं नाव केलं यूट्यूबच्या माध्यमातून त्या आदरणीय मुकेश दादा, नेहमी त्यांची आमची भेट होते, आजही झाली, आनंद वाटला. दादा आपल्याही चरणी दंडवत. सर्व माई भगिनी, पुरुष मंडळी, उपस्थित सर्व श्रोतूवर्ग, महाराज मंडळी आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल आई म्हटलं की प्रत्येकाच्या अंतःकरणामधले एक अतिशय नाजूक नातं आहे की जे नातं कदाचित व्यक्त करण्याकरता अनेक माध्यम आहेत, पण अनेक माध्यमांच्या नंतर सुद्धा जे नातं व्यक्त करण्याकरता आम्ही कमी पडतो त्या नात्याचं नाव आहे आई. एवढं विशाल काय प्रेम जिनं आयुष्यामध्ये करावं. मृत्यू तर प्रत्येकाच्या आयुष्यात आहेच की. सगळ्या संतांनी अगदी आम्हाला क्षणाक्षणाला पुरावे दिलेले आहेत. मृत्यू समीप आहे, एक एक घटिका आम्ही मृत्यूकडे आमची वाटचाल चालू आहे. मरण प्रत्येकाकडे येत आहे. माणसं म्हणतात मरण आलं, अहो मरण येतच नाही, जिथं मरण आहे तिथपर्यंत आम्हाला जावं लागतंय. साधी गोष्ट तुम्हाला सांगू, आता यातली बरीचशी वारकरी मंडळी आहेत,
आपण बऱ्याचदा पंढरपूरला जातो, अगदी 8, 9, 10 तासाचा प्रवास करून आम्ही पंढरपूर गाठतो आणि पंढरपूरला गेलं, गाडीतून उतरलो की मागच्यानं जोरात आवाज देतो, बाबा रे उठा पंढरपूर आलं. कळतंय ना तुम्हाला? बाबा रे उठा पंढरपूर आलं. आता मला सांगा, पंढरपूर आलं का जिथं पंढरपूर होतं तिथं आम्ही गेलो? बोला की. हा, अहो जिथं पंढरपूर आहे तिथं आम्ही गेलो, पंढरपूर आलं नाही. जिथं पंढरपूर आहे तिथं आम्ही गेलो तरी म्हणण्याची पद्धत आहे पंढरपूर आलं. अगदी त्याप्रमाणे मृत्यू येतच नाही, जिथं मृत्यू आहे तिथं आम्हाला जावं लागतं. मृत्यूची वेळ, मृत्यूचा काळ, मृत्यूचं ठिकाण, मृत्यूची सोबत, मृत्यूचा दिनांक, मृत्यूचा वार, मृत्यूची तिथी, मृत्यूचा महिना, मृत्यूचं वर्ष, सगळं ठरलेलं आहे महाराज. ठरलेलं आहे सगळं, आपल्या हातात नाही. हे आपलं सद्भाग्य आहे. म्हणून तरी माणसं घाबरतात, नाही तर घाबरलीच नसती. हे आपल्या हातात नाही, पण प्रत्येक क्षणाला आपण त्याच्या समीप जातोय. बरं सुंदर सांगतात, हे घडी घडी काळ याची वाट पाहे, घडी घडी काळ याची वाट पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, घडी घडी काळ याची वाट पाहे, घडी घडी काळ याची वाट पाहे. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी याची वाट पाहे. घडोघडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. अरे घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ याची वाट पाहे, अजून किती आहे अवकाश. प्रत्येक क्षणाला काळ वाट पाहतोय, अजून किती आहे अवकाश. 1 तास. प्रत्येक क्षणाला काळ आपल्या जवळ येतोय. मृत्यू प्रत्येकाच्या समीप येतोय महाराज. आपण मृत्यूच्या जवळ जातोय. जैसा का उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोकांनी तसे. प्रत्येक क्षणाला आम्ही त्याच्या जवळ चाललोय आणि मृत्यू एक दिवस येणार आहे. हे शाश्वत सत्य स्वीकारलं की अडचण होत नाही. एक ग्राफिटी आहे, सुंदर आहे. तो ग्राफिटीकार म्हणतो, माणसं मरणाला मरणाची घाबरतात. कळायला जरा कठीण आहे, पण कळलं तर बरं आहे. माणसं मरणाला मरणाची घाबरतात. सगळ्यात मोठं अंतिम सत्य आहे, जे भयासारखं आहे, भय वाटणार आहे, पण ते अंतिम सत्य आहे. आपल्या प्रत्येकाला त्याच वाटेनं जायचंय. आणि आज ही आई याच वाटेला गेलेली आहे. मृत्यूपूर्वी मला ज्याच्याकरता हा देह आपल्याला मिळाला, या जगात 4 वर्ग आहेत. पहिला वर्ग आहे जो जागा आहे पण त्याला हित नाही कळलेलं. जागा आहे की, आता बरेच जण इथे कीर्तनात बसलेत, जागे आहेत की, पण जरी कीर्तनात बसलेले असतील तरी त्यांच्या गप्पा आहेत. एखादी बहीण 2 महिन्यांनी भेटली असेल, एखादी चुलती 5 महिन्यांनी भेटली असेल, एखादी आई 8 महिन्यांनी भेटली असेल, एखादी मामी कोरोनानी 2 वर्षांनी भेटली असेल, एखाद्याला एखादा व्याही 4 वर्षांनी भेटला असेल, आणि मग गप्पा चालू आहेत. तरी काहींच्या डोक्यात येत नसेल. इतके दुर्दैवी होतो मी. मला का सांगायचंय, जागे आहेत की, अहो हिताच्या ठिकाणी आहेत, ते जागे आहेत, पण त्यांना हित नाही कळलं. हित नाही कळलं. हा पहिला वर्ग आहे. दुसरा वर्ग आहे, त्याला हित कळतं पण तो जागा नाही. कीर्तनाच्या ठिकाणी बसलेत की हो, पण काही जणांनी आत्ताच खुर्चीत डुलक्या घ्यायला सुरुवात केली. याचा अर्थ ते हिताच्या ठिकाणी आहेत पण जागे नाहीत ना महाराज. हा दुसरा वर्ग आहे. तिसरा वर्ग आहे, तो जागाही नाही, त्याला हित कळतही नाही, ज्याला नास्तिकाचा वर्ग म्हटलेला आहे. आणि चौथा वर्ग आहे, तो जागा आहे
आणि नुसता जागा नाही, त्याला त्याचं हित कळलेलं आहे. मला तो वर्ग आहे संतांचा. अहो ते जागे आहेत म्हणून तर आपल्याला सांगतायत, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी देवा माता, सुखवी व्यथा जन्मा जहा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी देवा माता, सुखवी व्यथा जन्मा. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, देवा माता, सुखवी व्यथा जन्मा. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, पवित्र देवा माता, सुखवी व्यथा वा, सुंदर प्रमाण. महाराज म्हणले ते स्वतः जागे आहेत आणि जागे आहेत म्हणून तर आम्हाला सांगतायत, उठा जागे वारे आता. अहो जो स्वतः घोरतोय तो कसा उठवेल? नाही ना. ज्याला जागा करायचे तो आधी जागा पाहिजे. संत जागे आहेत आणि जागे आहेत म्हणून तर ते आपल्याला आपल्या हिताचे ठिकाण दाखवतायत. ज्ञानोबा फार गोड सांगतात, पै अहितापासून काढिती, हित देवो निवाडविती, नाही गा श्रुती परवती, मागुली जगा. अहो आपल्या हिताच्या वाटा दाखवणारे संत आहेत. आणि मग एका साधकाने विचारलं, म्हटले महाराज तुम्ही सारखं म्हणता आपल्या हिताच्या ठिकाणी जागे राहा, आपल्या हिताच्या ठिकाणी जागे राहा, नेमकं हित आहे कुठं? महाराज म्हणले तुम्हाला तुमचं हित जाणून यायचंय, ऐका तुमच्या हिताचं योग्य ठिकाण. हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. करुणिया मान एकविध, करुणिया मान एकविध, करुणिया मन एकविध, करुणिया मन एकविध, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. महाराज फार गोड सांगतात तुकोबाराय, हित ते करावे देवाचे चिंतन. आपलं हित जर कुठं असेल तर भगवंताच्या चिंतनामध्ये आपलं हित आहे. भगवंताच्या चिंतनामध्ये दुसरीकडे हितच नाही आपलं. आणि असा जो कोणी आहे ज्याला भगवंताच्या चिंतनाचा नाद लागलेला आहे, ज्याला भगवंताच्या चिंतनाचा चाळा लागलेला आहे, ज्याला भगवंताच्या चिंतनाचा छंद लागलेला आहे,
असा जो आहे त्याला त्याचं हित कळलंय आणि अशा हिताच्या ठिकाणी तो जागा आहे. महाराज म्हणले तो धन्य आहे. याच्यात नवल काय? धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता आपोली आईचा आपलं जगता, धन्य माता पिता तयाची या, धन्य पिता आपोली आईचा गाते जगता, आपोली आईचा गाते जगता, आपोली आईचा गाते जगता, आपोली आईचा गाते जगता, आपोली आईचा गाते जगता. धन्य माता पिता धन्य माता पिता कुळी कन्या पुत्र हो तिथे सात्विक, 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 कुळी कन्या पुत्र गोड सांगतात महाराज. जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, धन्यत्व आहे, याच्यात नवल नाही. धन्य माता पिता तयाची या, पहिल्यांदा सांगतात त्याची आई धन्य आहे. असं नाही म्हटले तुकोबार आहे धन्य पिता माता तयाची या. तिने पहिला शब्द घातला माता का? अहो त्यांनी आधी अभ्यास केला, अवलोकन केलंय. आधी त्यांनी वेद चालले, वेदांमध्ये त्यांना सापडलंय. वेद सांगतायत मातृदेवो भव, मग म्हणतायत पितृदेवो भव. तुकोबारांनी वेद चालले, समाधान झालं नाही, शास्त्राकडे आले. शास्त्रांना पाहिलं, शास्त्र धुंडाळली आणि कुठेतरी सापडलं मातरम पितरम चैव साक्षात प्रत्यक्ष देवतां मत्वाग्रही निषेवेत सदा सर्व प्रयत्नतः. मग लक्षात आलं इथे शास्त्र सुद्धा सांगतात मातरम, प्रथम क्रमांक आहे तो आईला आणि दुसरा क्रमांक आहे तो पित्याला. अजून समाधान व्हायचं बाकी आहे. ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीकडे आले तुकोबाराय, साळली ज्ञानेश्वरी आणि लक्षात आलं ज्ञानोबाराय सुद्धा सांगतात सकल तीर्थाची ये दुरे जिहे का माता पितरे तिये सेवे सिकिर शरीरे लोन कीजे. माय बाप केवळ काती तेने न जावे तीर्थाती, तेने न जावे तीर्थाती, तेने न जावे तीर्थाती. माय बाप केवळ काती तेने न जावे तीर्थाती, तेने न जावे तीर्थाती, तेने न जावे तीर्थाती. माय बाप केवळ काती तेने न जावे तीर्थाती, माय बाप केवळ काती तेने न जावे तीर्थाती, तेने न जावे तीर्थाती, तेने न जावे तीर्थाती. माय बाप केवळ काती तेने न जावे तीर्थाती, माय बाप केवळ काती तेने न जावे तीर्थाती, न जावे तीर्थाती, तेने न जावे तीर्थाती. गोड सांगितलं महाराजांनी, माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. सर्व तीर्थाचं दैवत माय बाप आहे. तिथेही पहिला शब्द आला आईच.
आणि मग लक्षात आलं, ज्या अर्थी वेदांमध्ये आईला प्राधान्य आहे, ज्या अर्थी शास्त्रामध्ये आईला प्राधान्य आहे, ज्या अर्थी पुराणांनी आईला प्राधान्य दिले, ज्या अर्थी संतांनी आईला प्राधान्य दिले, ज्या अर्थी कवींनी आईला प्राधान्य दिलंय, याचा अर्थ माझ्या अभंगामध्ये सुद्धा पहिला क्रमांक आईलाच मिळायला हवा. का? मातृत्वाचा महान पराक्रम करणारी आई, एका जीवाला आपल्या उदरामध्ये 9 महिने साठवणारी आई निश्चित फार मोठी आहे. ऐका ना, किती उदंड प्रेम आईनं आपल्यावरती करावं. पहिला क्रमांक आईलाच का? तुकोबराय प्रथम मान आईलाच देतात का? याचं उत्तर आहे, एखाद्या मुलाची आई जाते आणि मग त्या गेलेल्या आईकडे पाहून तो मुलगा, ती मुलगी अगदी धाई मोकळून रडतात. आणि मग एखादी शेजारी येते, त्या पोरांच्या डोक्यावर हात फिरवते, बाळानं रडू नका, अरे त्या आईकडे पहा, गेली ती, आता भेटणार नाहीये, एकदा शेवटचं डोळे भरून तिला पाहून घ्या, बघून घ्या त्या आईला, एकदा शोधा शोधा तुमच्या आईला, आवाज दे तिला, रडू नका बाळानो, अरे डोळे पुसा, आम्ही तुझ्या आई सारख्या. अहो इथं चुकतात ना. आई सारखं प्रत्येकीला होता येईल, आई नाही होता येणार. जैसी तैसे आपुलीच माय बरी, रंभा येरी मानल्या त्या, काळी असेल, बोळी असेल, अशिक्षित असेल, पण महाराज आई ती आईच. अव्यक्त आहे तिनं केलेलं प्रेम जे मोजता येणार नाही. किती टोकाचं प्रेम तिनं आपल्यावरती करावं याचा जर कधी विचार करायचा असेल, कदाचित आपल्या लक्षात येईल, माझ्या पोटी येणारी पिढी ही सुसंस्कृत असायला हवी. माझ्या पोटी येणारी पिढी ही संस्कारक्षम असावी. माझ्या पोटी येणाऱ्या पिढीचं जे बीज आहे ते सर्वोत्तम असावं, असा निर्धार ज्या आईनं करावा. आणि तो निर्धार करून जिनं 1.25 लाख प्रदक्षिणा सुवर्ण पिंपळाला घालाव्या, न चुकता सिद्धेश्वराची पूजा करावी, न चुकता हनुमंतरायला दिवा बाबाला बाबा. मला जगातली सर्वोच्च म्हणजे आई, असं जर मला कोणी विचारलं ना, माझ्या दृष्टीनं जगातली सर्वोच्च आई म्हणजे रुक्मिणी माता आहे. सर्वोच्च आई फक्त रुक्मिणी माता, तिच्यापेक्षा सर्वोच्च आई होऊ शकत नाही. या पिढी करता, या बीजा करता या आईने एवढी तपश्चर्या केलेली आहे, एवढी तपश्चर्या केलेली आहे. आणि या तपश्चर्येचा परिणाम तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, जगी सूर्य जैसे प्रकाशले. या तपश्चर्येचा परिणाम म्हणून पोटी निवृत्तीनाथ, या तपश्चर्येचा परिणाम म्हणून पोटी ज्ञानोबा आहे, या तपश्चर्येचा परिणाम म्हणून सोपान काका, या तपश्चर्येचा परिणाम म्हणून मुक्ताई. एक लक्षात ठेवा, आपली आई कोण आहे आपल्या हातात नाही. कोणत्या जातीत जन्माला आली, कोणाच्या घरात जन्माला आली, कोणत्या कुळात जन्माला आली, तिचं आचरण कसं आहे, ती कशी वागते, ती कशी बोलते, ती कशी चालते, ती काय खाते, ती काय पिते, ती घरात किती महाभारत करते, ती किती 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 बेताल वागते, आपली आई कशी आहे हे आपल्या हातात नाही. पण आपण कोणाची आई व्हायचं हे निश्चित आपल्या हातात आहे. चांगल्याची का वाईटाची हा प्रश्न सर्वस्वी आपला आहे. काळजीपूर्वक ऐका, चांगल्याची का वाईटाची हा प्रश्न सर्वस्वी आपला आहे. माझ्या पोटी येणारी पिढी नेमकी कशी असायला हवी हे प्रत्येक स्त्रीनं ठरवायला हवं, आधी ठरवायला हवं. तर येणारं बीज उत्तम असेल. नियम सांगतात माऊली, झोळा जुळंगीचे पोटी फळे विजाती करंटी, आणि शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. अहो जे पेराल ते उगवणार आहे, हा नियम आहे भूमीचा, हा नियम आहे या इहलोकीचा. या रुक्मिणी मातेनं एवढं सुंदर बीज पेरलेलं आहे की येणारी फळं रसाळ आहेत, गोमटी आहेत. आणि या फळांना मला ज्यावेळेला जन्म झाला, त्यांच्याकडे पाहताना अनन्यसाधारण आनंद या आईला व्हावा. आई किती सुंदर असावी हे रुक्मिणी मातेकडे पाहिल्यावर कळतंय. मला ज्यावेळेला आपण फोटोतल्या ज्ञानोबारायला नुसतं पाहतो, ऐका ना, फोटोतल्या ज्ञानोबारायला नुसतं पाहिलं तर त्यांचं सौंदर्य असं वाटतं अरे कदाचित एखादी सौंदर्यवती ज्ञानोबारायच्या पुढे फिकी पडेल. जर ज्ञानोबाराई एवढे गोड आहेत तर त्यांची आई किती सुंदर असेल, प्रश्न आहे ना. त्यांची आई किती सुंदर असेल. मला त्या रुक्मिणी मातेने एवढी तपश्चर्या लेखलान करता केली, पण मनामध्ये खिन्नता आहे,
मनामध्ये एक प्रश्न आहे जो अनुत्तरित आहे. सगळं झालंय, मनासारखं झालंय, माझ्या लेकरांचे जन्म झालेत, पण माझ्या लेकरांच्या मुंजीचं काय? माझ्या लेकरांचा शास्त्रार्थ कसा? आळंदीमध्ये साकडं घातलं, आळंदीकरांनी अपूर्ण ठेवलं आणि सांगितलं या करता तुम्हाला पैठण क्षेत्री जावं लागेल. ऐका ना दादा, पाठीमागे हात जोडून विनंती आहे माझी, कृपया गप्पा नका मारू. मला तुमच्यामुळे एवढा व्यत्यय येतोय. मी आधीच सांगितलं, तुम्ही मंगल कार्यालयात आलाय, तुमच्या मनात ही भावना ठेवा, तुम्ही कीर्तना करता आलेला आहात. या जागेचा तो परिणाम आहे, तुम्ही शांत नाही बसू शकणार. पण आधी तरी हात जोडून सांगते, कृपया शांत राहा. तुम्ही जेवढी शांतता ठेवाल ना, तेवढं मला तुमच्या हृदयाचा ठाव घेता येईल. तुम्ही जर बोलत राहिला तर मला तो कायम व्यत्यय येत राहील. तुमच्याच सगळ्यांच्या हातामध्ये आहे कीर्तन किती शांततेत पार पाडायचं. मागे बघा, शांत ठेवता आलं तर बरं आहे, ठेवा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठलपंतांच्या कानावरती बातमी घातली आणि त्या क्षणी मनामध्ये कुठेतरी आलं, का नाही माझ्या लेकरांकरता मी एवढं करायला हवं. निघाले विठ्ठलपंत महाराज या लेकरांच्या निर्णयाकरता. पैठणामध्ये मजल धर्मजल आणि त्या धर्मसभेपुढे मांडला विषय. अरे मान्य आहे, मी चुकलो, मी संन्यासी होतो, मी संसारी होतो, मी संन्यास घेतला आणि मी संन्यासी होतो, मी पुन्हा संसार स्वीकारला. मान्य आहे, चूक मी केली, पण माझ्या चुकीची शिक्षा माझ्या मुलांना का मिळावी? रिवाज आहे, जर चूक मी केली असेल तर माझ्या चुकीची शिक्षा मला मिळायला हवी, माझ्या मुलांना मिळता कामा नये. जे असेल ते मी मान्य करेल, पण माझ्या लेकरांचं मौजीबंधन व्हावं, माझ्या लेकरांचा शास्त्रार्थ पूर्ण व्हावा. मला याच्या पलीकडे काही नकोय. जे म्हणाल ते मान्य करेल. महाराज, या विद्वानांनी, या प्रकांड पंडितांनी अख्खे वेद चालले, अख्खी शास्त्र चालली, पण उत्तर कुठेच नाही. संन्यासाच्या मुलांचा मौजीबंधनाचा विधीच नाही. म्हटले सगळं चाललंय, काही नाही, कुठेच उत्तर नाही आला आणि कुठेच तुम्हाला या गुन्ह्याला शिक्षा नाही. हात जोडले, बाबांनो, जे म्हणाल ते मान्य करेल. माझ्या लेकरांचा शास्त्रार्थ पूर्ण होऊ दे. म्हणाल ते मान्य करेल. ठीक आहे म्हटले, मान्य आहे तुम्हाला. जे म्हणाल ते मान्य होईल तुम्हाला? होय, म्हणाल ते मान्य होईल. म्हणले विठ्ठलपंत, गुन्हा एवढा मोठा आहे, या गुन्ह्याकरता आम्ही शास्त्राने तुम्हाला एकच शिक्षा सुनावतो. ती शिक्षा आहे देहांत. अरे ज्यावेळेला ही शिक्षा ऐकली ना, या जगात दोन वर्ग प्रत्येकाला आहेत. माणूस गरीब असू देत, अन्यथा माणूस श्रीमंत. महाराज, संन्यासी असो, संत असो, साधू असो, प्रत्येकाला दोन बाजू आहेत. एक लौकिकाची आणि दुसरी निंदेची. जागे असाल तर तुमच्या लक्षात येईल. दोन बाजू प्रत्येकाला आहेत, लौकिक आणि निंदा. जिथं एक लक्षात ठेवा, निंदा त्याचीच होते ज्याच्याकडे लौकिक आहे. अहो, ज्याच्याकडे काही विशेषच नाही त्याची निंदा करायला कोण मोकळा आहे? महाराज सुंदर पखवाज वाजवतात. म्हणले वाजवतात की, पण अजून कमीच आहेत. वाजवतात की, पण अजून तयारी व्हायलाच हवी. एखादा म्हणतो, महाराज काय सुंदर गाता हो तुम्ही. बरं आहे, पण अजून स्वर लागायला हवा चांगला. कमी आहेच की, का गाता म्हणून? गायलेच नसते तर कमी कोणी काढली असती? वाजवलंच नसतं महाराज, कमी कोणी काढली असती? एखादा म्हणतो, नवनाथ महाराजांचं फार मोठं नाव आहे. अहो आहे की, पण अजून त्यांनी चांगलं शिकलं पाहिजे, त्यांना बोलावं. आता अधिकार आहे आपला. पण लौकिक त्याचा, ज्याचा लौकिक आहे, निंदा त्याचीच आहे. ज्याच्याकडे काहीतरी चांगलं आहे, महाराज, निंदा त्याचीच होते. एक सोपं सांगू तुम्हाला, आपल्या निंदकाला बिस्लेरीचं पाणी द्या, आपण साधं पिलं बोरचं तरी चालेल. निंदकाला बिस्लेरी द्या, पण त्याला आपल्या जवळ ठेवा. का? तो आहे म्हणून प्रगतीचे द्वार आहेत. जे आपण खात नाही ना, ते त्याला खाऊ घाला, पण त्याला आपल्या जवळ ठेवा. तो आहे म्हणून प्रगतीची द्वार आहेत. लौकिकाच्या नाण्याची निंदा ही दुसरी बाजू आहे. जिथं लौकिक आहे तिथेच निंदा आहे. महाराज, विठ्ठलपंत तरी कसे याला अपवाद ठरतील? दोन